जिला आपण धरती माता म्हणतो, जी आपले पालन पोषण करते, तर धरती मातेसाठी आपण काय करतो? काही नाही. पृथ्वीचं तापमान वाढतंय, प्रत्येक जण त्याची झळ सोसतोय, पण त्यातून कोणीही बोध घेत नाही. याचीच जाणीव करून देणारा दिवस म्हणजे जागतिक पर्जन्य वन दिवस, वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे. ही संज्ञा जगभरातील उष्णकटिबंधातील पर्जन्य वनांना उद्देशून वापरली जाते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे रेन फॉरेस्टचे कंझर्वेशन करणे आणि त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे होय. नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrek.com. पहिला वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे 22 जून 2017 रोजी साजरा केला गेला. तो रेन फॉरेस्ट पार्टनरशिप नावाच्या एका गटाच्या सहकार्याने साजरा केला गेला. ही संस्था ऑस्टिन टेक्सास येथील एक इंटरनॅशनल NGO आहे. रेन फॉरेस्टचे कंझर्वेशन आणि रिस्टोरेशन करण्याचे काम ही संस्था करते. पृथ्वीवरील रेन फॉरेस्ट कोणती? जगातील सर्वात प्रमुख वर्षावनांमध्ये ॲमेझॉन, काँगो आणि साऊथ ईस्ट आशियाई रेन फॉरेस्ट, तसेच ऑस्ट्रेलियातील डेंट्री वर्षावन आणि मलेशियातील किनाबालू राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट दक्षिण अमेरिकातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन. काँगो रेन फॉरेस्ट आफ्रिकेतील दुसरे सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन. आग्नेय आशियाई वर्षावन म्यानमार पासून इंडोनेशियापर्यंत पसरलेला एक मोठा प्रदेश. ही अशी वनसंपत्ती आहे की जिथे वर्षभर पाऊस पडतो, सतत ओलसर हवामान असते. पृथ्वीवरील 20% ऑक्सिजन या रेन फॉरेस्ट मधून निर्माण होतं. या जंगलांमध्ये जगातील 50% पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. ही वने जगातील हवामान संतुलित ठेवण्यास मदत करतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून हवामान बदल कमी करण्यास मदत करतात. तसेच अनेक औषधी वनस्पती या पर्जन्य वन भागात आढळून येतात. पण आता हीच पर्जन्य वने धोक्यात आहेत. ॲमेझॉन सारखे पर्जन्य वन ही यातून सुटलेले नाही. त्याचाही 20% भाग नष्ट झाला आहे. अशीच पर्जन्य वने कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीच्या तापमानावर होत आहे. पर्जन्य वने कमी होण्याची कारणे म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, अनियमित खनन, हवामान बदल, जंगलातील आग ही आहेत. यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. स्थानिक जमातींचे विस्थापन होते. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पृथ्वीला व मानव प्रजातीला वाचवायचे असेल तर ही पर्जन्य वने सुरक्षित राहणे व वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुख्य म्हणजे झाडे लावणे व झाडे वाढवणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, कागद व लाकूड उत्पादनांचा योग्य वापर करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, वर्षावन संरक्षक संस्थांना समर्थन देणे, जंगलतोड विरोधी मोहिमांमध्ये सहभागी होणे, रिड्यूज, रियूज, रिसायकल हे तत्व अवलंबणे. आपल्या सगळ्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी पृथ्वीला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारायलाच हवी. मित्रांनो, हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा. कलाकार दिनविशेषच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत क्रीडा विश्वातल्या एका मोठ्या स्पर्धेबद्दल. त्यामुळे नक्की बघा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrek.com.